त्यांनी त्या महिलेचं नाव देखील घेतलेलं आहे. उज्ज्वला थिटे नावाची महिला आहे, ती विधवा महिला आहे आणि ती अनगरची रहिवासी आहे. त्या महिलेच्या संदर्भाने तिच्यावर केलेल्या अन्याय अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर ते बोललेले आहेत. मुळात त्या महिलेच्या संदर्भानं तिच्या मुलावर प्रचंड त्याला मारहाण करून नंतर त्याच्यावरच अॅट्रॉसिटी दाखल करून त्या मुलाच्या शाळेमध्ये म्हणजे 12वीची परीक्षा असताना त्याला परीक्षेला बसू दिलं नाही, त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला. त्याच्यावर परत त्याच्या शाळेच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर कायद्यात कुठेही तशा पद्धतीची तरतूद नसताना या मुलावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्याने त्याला कुठेही प्रवेश दिला जाऊ नये असं त्या ठिकाणी दाखल्यावर उल्लेख केला. म्हणजे त्याला आयुष्यात पुढे कुठेही शिक्षण घेता येऊ नये अशा पद्धतीचा रिमार्क त्याच्यावर त्यांनी मारला. अशा इतका अन्याय अत्याचार केलेल्या महिलेच्या संदर्भानं तो विषय आहे. ही महिला जी आहे ती यशवंत मानेंकडे दाद मागायला गेली होती की हा माझ्यावर जो अन्याय होतोय, माझी शेती सगळी जाळून टाकली, माझी मोटरी पळवून नेल्या, माझी पाईपलाईन तोडून टाकली, माझ्या घरावर दरोडा टाकला. त्यांनी राजन पाटलावर आणि त्याच्या 2 मुलावर पोलीस स्टेशनमध्ये लेखी आरोप केलेला आहे. फिर्यादीमध्ये त्यांचा उल्लेख आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही या दबावापोटी आमदारांच्या. तिच्या घरावर दरोडा टाकलेल्याच्या संदर्भानं आरोपी म्हणून तिने राजन पाटील आणि त्यांच्या मुलाच्या नावाचा उल्लेख केलेला असताना ह्या यशवंत मानेनं पोलीस स्टेशनवर दबाव आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ दिला नाही. ह्याचा जाब विचारायला ते यशवंत मानेंकडे गेली होती आणि तुम्ही उलटा आरोप करताय. मला लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीने आरोप करताना. तुम्ही त्या महिलेला आज गावामध्ये का राहायला आणून देत नाही? 30 एकरची जमीन आहे त्या महिलेची, बागायत जमीन. आज तिच्यावर धुणं भांडी करण्याची वेळ आली. ती पुण्यामध्ये राहते. मुलगा ड्रायव्हर एका गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. तर आमच्याकडून 50 लाख पैसे मिळाले असते असे तर तिला मुलाला ड्रायव्हर म्हणून काम करायची वेळ आली असती का त्याच्यावर? एका छोट्याशा झोपडीवाजा घरामध्ये राहून संसार करायची वेळ आली असती का त्या महिलेवर? काही आरोप करता. आणि यशवंत मानेकडे त्या महिलेनं 10 लाख रुपये मागितले म्हणून सांगता, नवी कोरी गाडी मागितली म्हणून सांगता. तर 10 लाख रुपयाची गाडीची किंमत किती होते? फार तर 25 नाही तर 30 लाख. म्हणजे आमच्याकडून 50 लाख रुपये आरोप करण्यासाठी आणि आरोप थांबवण्यासाठी 30 लाख रुपये. अशा पद्धतीचा कुठं उलटा व्यवहार असतो का? गणित सुद्धा यशवंत मानेचं कच्चं आहे.